सर्वांना जय भीम नमो बुद्धाय. आपण हे सेशन पुढे घेऊन जाऊयात. बुद्धिस्ट सेमिनरी, बुद्धिस्ट ट्रेनिंग अँड कॉन्फरन्स सेंटर, आधुनिक बुद्ध बाबासाहेब आंबेडकर संकल्पित धम्म प्रचार यंत्रणा निर्मिती ऑनलाईन प्रेरणा सत्र 41वा, आठवडा 40वा. या ऑनलाईन प्रेरणा सत्रामध्ये आपणा सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो. सुखो बुद्धानुपादो, सुखा धम्म देसना, सुखा संघस सामग्री, समगानं तपोसु. या पाली बुद्ध गो धम्म पदाचा अर्थ आहे सुखद आहे बुद्धाचा जन्म, सुखकर आहे सदधम्माचे श्रवण करणे, सुखद आहे संघाची म्हणजे समाजाची धम्माचरण करणाऱ्यांची एकता. दी बुद्धा अँड हिज धम्मा या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित धम्म ग्रंथाच्या पहिल्याच पृष्ठावरती बाबासाहेबांनी ही गाथा जाणीवपूर्वक दिलेली आहे आणि या गाथेच्या आशयानुसार बौद्ध जनाने आचरण करणं गरजेचं आहे. या अनुषंगाने ही गाथा मी आपणासमोर ठेवलेली आहे. समस्त मानव निसर्गाच्या कल्याणासाठी ज्यांनी दुःखमुक्तीचा आदर्श मार्ग सांगितला ते आपल्या सर्वांचे मार्गदाते तथागत भगवान बुद्ध व 20व्या शतकातील आधुनिक बुद्ध, समता सैनिक दल, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या मातृसंस्थांचे संस्थापक, मुकनायक, विस्तृत भारत, जनता, प्रबुद्ध भारत या वृत्तपत्राचे जनक, आधुनिक भारताचे निर्माते, भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस, विचारास व कार्यास प्रथम मी त्रिवार अभिवादन करतो. या ऑनलाईन प्रेरणा सत्राची सुरुवात आपण नेहमीप्रमाणे त्रिरत्न नमन आणि शरण पंचशील या गाथेने करत असतो. मी आयुष्यमान उषाताई पठारे यांना विनंती करतो, कृपया आपण त्रिरत्न नमन आणि त्रिशरण पंचशील ही गाथा घ्यावी. हॅलो, आवाज येतो सर? हो, येतोच आहे, घ्या. हो, जय भीम सर्वांना. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. नमो दस्त भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो दस्त भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो दस्त भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि. अदीन्नदाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि.
कामेषु विचाचारावेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादावेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादडाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु साधु. खूप खूप धन्यवाद ताई. आपण अगदी सुमधुर आवाजामध्ये त्रिरत्न नमन आणि त्रिशरण पंचशील ही गाथा घेऊन धम्ममय वातावरण निर्माण केला, त्याबद्दल आपल्याला अनेक साधुवाद. आजच्या या संबोधन सत्रामध्ये विषय आहे बुद्धिस्ट सेमिनरी श्रद्धावंत प्रशिक्षण माझे आकलन. या विषयाच्या अनुषंगाने आपणासमोर विचार व्यक्त करणार आहेत प्रथम आयुष्यमान दयानंदजी घोडके, त्यानंतर साधनाताई, राजेश्रीताई आणि अंकुश चव्हाण सर हे आपल्या समोर आपले विचार व्यक्त करणार आहेत. प्रथम मी या प्रेरणा सत्रामध्ये उपस्थित असणारे अंकुजी चव्हाण सर यांना विनंती करतो, कारण दयानंद घोडके सर नाही आहेत, तर अंकुजी चव्हाण सरांना विनंती करतो, कृपया आपण या प्रेरणा सत्रामध्ये आपण श्रद्धावंत प्रशिक्षण माझे एक आकलन या विषयाच्या अनुषंगाने आपलं मत व्यक्त करावं. आयुष्यमान अंकुजी चव्हाण साहेब. सर्वांना सर्वांना नमो बुद्धाय. जय भीम सर. आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकल्पित बुद्धिस्ट सेमिनरी, बुद्धिस्ट ट्रेनिंग अँड कॉन्फरन्स सेंटर यांचा श्रद्धावंत हा जो अभ्यासक्रम आहे, या अभ्यासक्रमाविषयी आकलन क्षमता किती झाली याबाबत मी मार्गदर्शन करणार आहे. बुद्धिस्ट सेमिनरीचे मुख्य समन्वयक आदरणीय तेलतुंबडे सर, तसेच आदरणीय डॉक्टर बडगे सर, वंदनीय भंते धम्मसार सर व या प्रेरणा सत्रामध्ये जॉईन झालेले सर्व सेमिनरीचे उपासक उपासिका सर्वांना पुन्हा एकदा सप्रेम जय भीम. तर बुद्धिस्ट सेमिनरीचे हा जो श्रद्धावंत हा अभ्यासक्रम अतिशय रचनात्मक पद्धतीनं बुद्धिस्ट सेमिनरीनं तयार केलेला आहे. या अभ्यासक्रमामध्ये आम्हाला बाबासाहेबांनी जे धर्मांतर केलं, धर्मांतरांची आवश्यकता, आजही धर्मांतर कार्यक्रम होणे आणि ते पुढे घेऊन जाणे, धर्माचे जे तत्व आहेत हे तत्व अवगत करणे हे आम्हाला सोपं झालेलं आहे. त्यानंतर आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळीच्या माध्यमातून जी जडणघडण झालेली आहे त्याचं आकलन आम्हाला व्यवस्थित झालेलं आहे. बौद्ध संस्कार विधीचे महत्व समजण्यात आलेले आहे. बौद्ध संस्कार विधी कार्यप्रणाली आमच्या लक्षात आलेली आहे. व्यक्तिमत्व विकासाचा बौद्ध दृष्टिकोन समजणं याचं सुद्धा आकलन झालेलं आहे की व्यक्तिमत्वाचा अभ्यासक्रम आखत असताना बुद्ध बाबासाहेब यांच्या दृष्टिकोनातून व्यक्तिमत्व कसं साकारलं जाईल हे सुद्धा आमच्या लक्षात आलेलं आहे, आम्हाला समजलेलं आहे. आधुनिक बुद्ध बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार प्रणालीनुसार बुद्ध धम्म संघावर श्रद्धा त्यातून उत्पन्न झालेली आहे आणि एकंदरीत बुद्धिस्ट सेमिनरीचं मनुष्य मात्राला पूर्णत्व नेण्यासाठी
जी जे सामाजिक प्रश्न घेऊन त्यावर सखोल असं संशोधन बुद्धिस्ट सेमिनरीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केलेलं आहे. आणि हे श्रद्धावंत अभ्यासक्रम पूर्णत्वास नेत असताना, त्याचा अभ्यास करत असताना, हे जाणून घेत असताना काही पुस्तकांचा सुद्धा अभ्यास आम्ही केलेला आहे. जसं मुक्ती कोण पथे आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जडणघडण आहे, बौद्ध पूजा पाठाचं पुस्तक आहे, बौद्ध संस्कार विधी आहे, संवाद कौशल्य आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याचं आकलन करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. व्यक्तिमत्व विकासाचे सुद्धा सत्र अतिशय चांगले झालेले आहेत आणि त्याचं आकलन आम्हाला झालेलं आहे. प्रत्येक शुक्रवारी होणाऱ्या ऑनलाईन प्रेरणा सत्रामध्ये आमची उपस्थिती होती. बरेचसे मुद्दे आमच्या लक्षात आलेले आहे. वेळोवेळी आम्हाला ऑफलाईन होणाऱ्या प्रशिक्षण शिबिरात प्रत्यक्ष होणाऱ्या किमान 10 कृतीशील सत्रात आम्ही उपस्थित होतो. सराव प्रात्यक्षिक करण्यात आलेले आहे. समूह निरीक्षण असेल, शीलपालन असेल, आकलन कौशल्य असेल, याद्वारे सुद्धा आम्ही अभ्यास केलेला आहे. याची जी उपयोगिता आम्हाला मिळालेली आहे, याचं जे आमच्या लक्षात जे आलेलं आहे की बौद्ध संस्कार विधी आम्हाला करता येतात. यशस्वी प्रशिक्षणानं आवश्यक क्षमता आणि उपलब्धीनुसार सेमिनरीच्या उपक्रमात मानधनावर नियुक्ती देण्याचं सुद्धा आम्हाला सांगितलेलं आहे. आणि बौद्ध प्रशिक्षण, धम्म प्रशिक्षणाचं जे महत्व आहे हे अतिशय सोप्या भाषेमध्ये आम्हाला समजून सांगण्यात आलेलं आहे. आणि त्याची रूपरेषा, त्याचा उपक्रम, ह्या सगळ्या गोष्टीचं आकलन आम्हाला झालेलं आहे. आणि शेवटी असं त्याच्यातून निष्कर्ष निघतो की बौद्ध धम्माचा अभ्यास करून आपण एक आदर्श प्रचारक निर्माण होऊन हे धम्म कार्य आपण केलं पाहिजे. आणि त्यासाठी बुद्धिवंत आणि श्रद्धावंत धम्म प्रचारकाची आवश्यकता आहे, हे आमच्या लक्षात आलेलं आहे. याचा आम्हाला ज्ञान मिळालेलं आहे आणि त्यानुसार आमचा अभ्यास सुरू आहे. त्याच्यानंतर आम्हाला बुद्धिस्ट सेमिनरीचे जे तत्व प्रणाली आहे, त्यांचे जे ध्येय धोरण उद्दिष्ट आहे, याचं सुद्धा आकलन झालेलं आहे. एकंदरीत आमची अशी मानसिकता झालेली आहे की बौद्ध धम्म तत्वज्ञानाचा अभ्यास करून खेडोपाडी गावोगावी जाऊन धम्माचा प्रचार करणं ही काळाची गरज आहे. आणि बुद्धिस्ट सेमिनरीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे करायला तयार आहोत. आणि याच्यामध्ये पहिल्या जो अभ्यासक्रम आहे, या अभ्यासक्रमामध्ये बऱ्याचशा गोष्टीची उकल आम्हाला झालेली आहे. आणि श्रद्धावंत हा जो पहिला जो आमचा अभ्यासक्रम होता, प्रवेश अर्थ जी होती आमची धम्म प्रसार यंत्रणा स्तर 1 जो होता, धम्म प्रसार यंत्रणा स्तर 1, हे आम्हाला चांगल्या पद्धतीनं आकलन झालेले आहे. ऑफलाईन ऑनलाईन प्रेरणा सत्राच्या माध्यमातून, इतर संदर्भ साहित्य वाचून आणि बुद्धिस्ट सेमिनरीचे जे तज्ञ अभ्यासक मार्गदर्शक आहेत, आदरणीय तेलतुंबडे सर असतील, आदरणीय डॉक्टर बडगे सर असतील, भंतेजी धम्म सर असतील, यांच्या सखोल असं ज्ञानाचं आम्ही म्हणजे आकलन केलेलं आहे. आणि त्यानुसार आम्ही प्रगती करणार आहोत आणि धम्म प्रचार करण्याची आमची तयारी आहे. त्याच्यामुळं पहिला जो श्रद्धावंताचा हा जो अभ्यासक्रम आहे, हा आम्ही अतिशय खेळीमेळीच्या आणि आनंददायी वातावरणात आम्ही हा पूर्ण केलेला आहे. याच्यामध्ये कसलीही प्रकारची अडचण आम्हाला आलेली नाही आहे. त्याच्यानंतर धम्मप्रचार यंत्रणाचे जे काही सत्र होते, त्या सत्रामध्ये सुद्धा आमच्या ज्या काही शंका कुशंका होत्या, त्या सुद्धा आमच्या म्हणजे दूर झालेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे भारतातील बौद्ध चळवळीचं जे बाबासाहेब आंबेडकरांनी जी ब्ल्यू प्रिंट दिलेली आहे, त्या ब्ल्यू प्रिंटचं आकलन करून त्यानुसार धम्मप्रचार करण्याचं आम्हाला माहिती सखोल अशी मिळालेली आहे. आणि हे जे स्टडी मटेरियल आम्हाला बुद्धिस्ट सेमिनरीनं जे दिलेलं आहे, त्याचं वारंवार अभ्यास करून आणि सखोल असं त्याचं मनन चिंतन करून आम्ही एक आदर्श पद्धतीनं हे
म्हणजे बौद्ध धम्म चळवळीमध्ये काम करून हा धम्म लोकांना समजून सांगण्यामध्ये आम्ही तयार होणार आहोत. याचा आम्हाला खूप खूप आनंद वाटत आहे. आमच्यात आवड निर्माण झालेली आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं आहे की कोणतीही चळवळ जर यशस्वी करायची असेल तर त्याला आपल्याला धम्माला घेऊन जावं लागेल. त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. आणि त्या गोष्टीचा विचार करूनच आपल्याला हे सगळं करावं लागणार आहे. त्यासाठी आम्ही सज्ज आहोत हे सगळं करण्यासाठी. यासाठी आमच्या पाठीशी बुद्धिस्ट सेमिनरीचे तज्ज्ञ मार्गदर्शक आमच्या सोबत आहेत आणि आम्हाला सखोल असं ते मार्गदर्शन करतात. आणि ते मार्गदर्शन, त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आज आम्ही पुढे जात आहोत. तर मला जे आकलन झालं आहे पहिल्या याच्यामध्ये, या आकलनाबाबतीत मी थोडक्यामध्ये माझे विचार व्यक्त केलेले आहेत. आणि त्यानुसार माझी मानसिक तयारी झालेली आहे की आपल्याला सखोल असं चिंतन आणि अभ्यास करून आपण पुढे जाऊया. आणि याच्यामध्ये अजून जो काही अभ्यासक्रम आहे पुढच्या याचा, तो सुद्धा पूर्ण करूया. आणि या पद्धतीनं असं कामकाज करण्याची आमची तयारी आहे. आणि त्या पद्धतीमध्ये आमचं कामकाज सुरू आहे. सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. बुद्धिस्ट सेमिनरीनं मला जे माझं मत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द इथं संपवतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. खूप खूप धन्यवाद साहेब. यानंतर आयुष्यमान साधनाताई आहेत का? साधनाताईंनी आपले विचार मांडावेत. साधनाताई दिसत नाहीयेत. राजश्री ताई आहेत का? राजश्री ताई पण नाहीयेत. तर मी डॉक्टर इंगळे सरांना विनंती करतो, कृपया आपण आपलं मत व्यक्त करावं. इंगळे साहेब, हॅलो. इंगळे साहेबांना विनंती आहे, कृपया आपण आपलं मत व्यक्त करावं. इंग्लिश साहेबाचा आवाज येत नाही. तेलतुंबडे सर. हॅलो. हा, इंग्लिश साहेब बोला. हॅलो. येतो का आवाज? येतो का? हो, येतोय येतोय. येतो येतो. बुद्धाय, आपण गेल्या अनेक दिवसापासून बुद्धिस्ट सेमिनरीच्या माध्यमातून दर शुक्रवारी या आकलन सत्राचं आयोजन केलेलं आहे. तर या आयोजनामध्ये ज्या महत्त्वाच्या विषयावर अनेक वक्त्यांनी आपली मतं व्यक्त केलीत आणि ते सर्वांनाच त्याच मताचं, त्या विचारांचं आकलन झालेलं आहे असं मला वाटतंय. आणि आधुनिक बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतूनही स्थापित हा जो बुद्धिस्ट सेमिनरीचा हा जो अ, बुद्धिस्ट सेमिनरी ही जी स्थापन झालेली आहे आणि ज्या पद्धतीनं तेलतुंबडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही बुद्धिस्ट सेमिनरीचं कामकाज चालू आहे. आणि आपले जे बौद्ध संस्कार असतील, वेगवेगळ्या ज्या अ, बुद्ध तत्वज्ञानाच्या ज्या काही रूढी असतील, परंपरा असतील आपल्या, आणि बाबासाहेबांनी ज्या याच्यानुसार आपल्याला दिलेलं आहे, बुद्ध धम्म आणि त्यांचा संघ यानुसार, किंवा बौद्ध आणि भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या आधारे आपण बरंच काही असं, मला असं वाटतं वर्षावासामध्ये सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं या बुद्धिस्ट सेमिनारच्या माध्यमातून चांगले चांगले व्याख्यानं आयोजित केले होते. आणि त्या व्याख्यानाचा फायदा आपल्या समाजातील वेगवेगळ्या स्तरातील लोकांना होत आहे. फक्त मला याविषयी एकच म्हणायचं आहे की या सेमिनारचा फायदा फक्त ठराविक लोकांनाच न
हॅलो. हॅलो. हा साहेब, झालं का? हो झालं ना, ऐकलं नाही का तुम्ही काही? नाही, आवाजच आला नाही मध्ये. मी तर हे केलेलं आहे सर. बर बर बर, आता ठीक येतो आहे. का आवाज तुम्हाला? ठीक आहे, ठीक आहे. ओके सर. पुढच्या खूप पुढच्या छान. सत्रात बोलेल ओके ओके. आवाज जर छान. आला नसेल तर रिपीट करेल पुढच्या सत्रामध्ये. अतिशय छान आपण मांडणी केली, विचार व्यक्त केले. यानंतर आपल्याकडे फक्त आता 5 मिनिट वेळ आहे. मी आदरणीय सत्येंद्रजी तेलतुंबडे सरांना विनंती करतो, कृपया आपण या संदर्भामध्ये पुढील मार्गदर्शन करावं. धन्यवाद बडगे साहेब. डॉक्टर इंगळे साहेबांचाही स्पष्ट आवाज आला. चव्हाण सरांचाही मांडणी व्यवस्थित झाली. आपण आज संख्या जास्त दिली होती, हो पण सगळ्याला ती मांडणी शक्य नाही झाली. इंगळे साहेबांचं जे मत आहे ते पर्सनल आणि जे तर निश्चितच त्यांच्या मताचं स्वागतच आहे. आपण त्या दृष्टीने वाटचाल करणार आहोत. श्रद्धावंत म्हणजे कमिटमेंट आहे. आणि डॉक्टर साहेबांनी, चव्हाण सरांनी, बडगे साहेब तर नेहमीच एक शब्द वापरतात. बुद्धी सेमिनरीने एक पहिलं ध्येय ठेवलं होतं की बाबासाहेबांना बुद्ध म्हणून, आधुनिक बुद्ध म्हणून सर्वांसमोर आणायचं. आणि बरोबर. वर्षामध्ये आपण पाहिलं, आता मनमाडलाही होतो, इंगळे साहेबांनी तिथं आवडतो आधुनिक बुद्ध म्हणूनच शब्द वापरला. बनते धम्मसार बनतेजी, राहुल शास्त्रीपुत्र, म्हणजे जवळ जवळ खूप मोठ्या प्रमाणात आपण आधुनिक बुद्ध हा शब्द समूहापर्यंत पोहोचवला. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आम्हाला अधिक दृढतेने करायच्या आहेत. त्या होईल. आमचे जशी या ठिकाणी संख्येची मागणी आहे त्याची जास्त वेळेचीही मागणी आहे. पण हे सगळं घोषेकर होते मागच्या वेळेला. आपण मध्ये 13 तारखेला एक दुपारी सगळं ओपन सेशन ठेवलं होतं. तर या सगळ्यावर आपल्याला एकदा ऑफलाईन डिसिजन घ्यायचा आहे. आणि त्या ऑनलाईन मध्ये आपण फक्त कनेक्ट झालेलो आहोत. बाकी आपल्याला ऑफलाईन मध्ये
याची अजून विजन जे आहे क्लिअर होईल त्या दृष्टीने मी जे चव्हाण सरांनी डॉक्टर इंगळे साहेबांनी जे मत मांडलं ते म्हणजे बुद्धिस्ट सेमिनरीचे पाठच झाले अशा पद्धतीची ती सिद्धता आहे. बाकीचे उर्वरित पण जे श्रद्धावंत आहेत ते पुढच्या आठवडी बोलती मी आपल्या सर्वांना वंदन करून त्या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. नमो. शेवटची शरणते गाथा आयुष्यमान अंकुजी चव्हाण सरांना विनंती करतो, कृपया आपण शरणते गाथा घ्यावी ही विनंती. सर्वांनी हात जोडायचे आहेत. नथी मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमंगलं. नथी मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमंगलं. नत्थी मे शरणं अयं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमंगलं. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.